गोपीचंद पडळकर यांचा डाव जयंतराव उधळणार की देवाभाऊच्या मदतीने गोपी शेटच सांगलीचा कारभारी ठरवणार? सध्या ह्यात सांगलीकरांच्या चर्चेचा विषय झालाय। निकाल लागून 12 दिवस उलटले तरी सांगलीचा कारभारी कोण होणार हे ठरताना दिसत नाहीये। उलट रोज नवा गुंता निर्माण होतोय। सांगलीच्या या राजकीय आखाड्यात एका बाजूला महाविकास आघाडीचे भक्कम आणि मुत्सद्दी नेते जयंत पाटील आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजप नेते आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसंच आमदार गोपीचंद पडळकर आहेत। आतापर्यंत 2 पाटलांमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात तिसऱ्या पाटलांची एंट्री झाल्यानं सांगलीच्या पॉलिटिक्समध्ये आणखी ट्विस्ट निर्माण झाले। या सगळ्यात जयंत पाटलांना सत्ता स्थापनेसाठी केवळ एका सदस्याची गरज आहे, तर भाजपला सत्ता सोपान चढवण्यासाठी खूप साऱ्या राजकीय जोडण्या आणि तडजोडी कराव्या लागणार आहेत। आणि आज आपण सांगली जिल्हा परिषदेच्या याच तुल्यबळ लढतीचं विश्लेषण करणार आहोत। हा व्हिडिओ निव्वळ सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार यापुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण कोणत्या दिशेला जाणार आहे याचं उत्तरही यामध्ये आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक असा मोठा ट्विस्ट मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे सांगलीच्या राजकारणाची सगळी समीकरणच बदलून जाणार आहेत। नमस्कार, मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। गेल्या वेळी सहज सत्तेत बसलेल्या भाजपला यावेळी सांगलीकरांनी बहुमतापासून खूपच दूर ठेवलंय। त्यामुळेच आता सांगलीत सत्तेसाठीच्या 60 माऱ्या सुरू आहेत। हे सगळं पॉलिटिक्स समजून घेण्यासाठी आपण सुरुवातीलाच निकाल काय लागला हे बघूयात। सांगली जिल्हा परिषदेतील संख्याबळ जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा जादुई आकडा आहे 31। महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे 18, काँग्रेसचे 11 आणि शिवसेना ठाकरे गटाचा 1 असे एकूण 30 सदस्य आहेत। याचा सरळ अर्थ असा की करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी जयंत पाटलांना केवळ एका सदस्याचीच गरज आहे। एक सदस्य आणि महावियाचा अध्यक्ष फिक्स असं हे समीकरण आहे। दुसरीकडे सांगलीत स्वबळावर लढलेल्या भाजपचे 16 सदस्य निवडून आलेत। भाजपचे छोटे मित्र असलेल्या रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचाही प्रत्येकी 1 सदस्य निवडून आलाय, म्हणजे त्यांचं संख्याबळ झालं 18। म्हणजे बहुमतासाठी आणखी 13 सदस्यांची गरज आहे। बहुमतासाठी खूप साऱ्या राजकीय जोडण्या आणि तडजोडी कराव्या लागणार आहेत। शिंदे सेनेचे 7 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 6 सदस्यांची नितांत गरज आहे। त्याशिवाय भाजपची सत्ता येऊ शकत नाही। पण यामध्येच मोठा पेच आहे, सुहास बाबर विरुद्ध गोपीचंद पडळकर। आता तुम्ही म्हणाल मित्रपक्ष सोबत आहेतच की, मग नेमकं घोडं कुठं अडलंय? पण सांगलीचं राजकारण इतकं सोपं नाहीये। भाजपचे जे सदस्य निवडून आले त्यापैकी तब्बल 9 सदस्य एकट्या गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघातले आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेचं पहिलं अध्यक्षपद पडळकर गटालाच हवं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी असल्याची माहिती आहे। आणि इथेच खरी ठिणगी पडली आहे। शिंदे सेनेचे जे 7 सदस्य आहेत त्यापैकी 6 सदस्य आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेत। भाजपच्या उमेदवाराला हरवून हा विजय मिळवलाय। बाबर आणि पडळकर यांच्यात स्थानिक पातळीवर प्रचंड मतभेद आहेत। या निवडणुकीतही दोघांमधल्या संघर्षाची राज्यभर चर्चा झाली होती। बाबर यांनी चंद्रकांत दादा यांच्या समोरही पडळकर यांच्याबद्दलची भूमिका स्पष्ट केल्याचं कळतंय। त्यामुळे महायुतीतच सुहास बाबर विरुद्ध गोपीचंद पडळकर असा मोठा अंतर्गत सामना रंगलाय। बाबर हे भाजपवर नाराज आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचा सारा कारभार सुनेत्रा पवार यांच्या हाती आलाय। सांगलीत अजित पवार गटाचे 6 सदस्य आहेत, पण त्यांच्यात अजिबात एकमत नाहीये। शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, राजेंद्र देशमुख आणि अजितराव घोरपडे हे 4 मोठे नेते माविया सोबत जाण्याच्या तयारीत आहेत, तर उर्वरित सदस्य महायुती सोबत राहण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नेमका काय निर्णय घेतात यावरच सांगलीचं भवितव्य अवलंबून आहे। पडळकरांचा दोस्ती पॅटर्न। आता आपण या राजकारणातल्या सगळ्यात मोठ्या ट्विस्ट बद्दल बोलणार आहोत। एका बाजूला महायुतीत कुरबुरी सुरू असताना महाविकास आघाडीतही सर्व काही आलबेल नाहीये। दिवंगत नेते आर पाटील यांचे बंधू आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी नुकतंच एका जाहीर सत्कारात अत्यंत खळबळजनक विधान केलं। स्थानिक पातळीवर होणाऱ्या त्रासाला कंटाळून आपण पुन्हा भाजपसोबत जावं असा सल्ला त्यांनी दिलाय। त्यामुळे खुद्द आमदार रोहित पाटील यांना तातडीने सारवासारव करावी लागली।
पण गोष्ट इथेच संपत नाही. रोहित पाटील गटाचे कवटे महांकाळ आणि तासगाव मधील काही सदस्य थेट पडळकर यांच्या संपर्कात असल्याची खात्रीलायक माहितीही राजकीय गोटातून समोर येते. पडद्यामागे रोहित पाटील आणि पडळकर यांचे संबंध अत्यंत चांगलेत हे संपूर्ण सांगली जिल्ह्यालाच माहिती आहे. त्यामुळे पाटील यांचा गट पडळकरांना छुपी मदत करणार का, हा खरा प्रश्न आहे. शिंदे सेना आणि अजित पवार गट सोबत आल्याशिवाय भाजपची सत्ता येऊ शकत नाही. याशिवाय सत्ता आणायची झाली तर प्रचंड मोठा घोडेबाजार करावा लागेल. महायुतीला बहुमतासाठी धावाधाव करावी लागत आहे. महायुतीतले अंतर्गत विरोध मोडून काढावे लागत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची सारी ताकद पणाला लावली तरच बाबर आणि राष्ट्रवादी भाजप सोबत येऊ शकतात. पण जयंत पाटलांना फक्त एकच मोहरा आपल्या बाजूने वळवायचा आहे. शिंदे सेनेची नाराजी किंवा अजित पवार गटातील फूट यापैकी एकाचाही फायदा जयंतराव अचूकपणे घेऊ शकतात आणि आपला अध्यक्ष सहज बसवू शकतात. आता थोडक्यात सांगायचं तर पडळकर अत्यंत आक्रमकपणे सांगली जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी पुढे सरसावलेत. पण करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ओळखले जाणारे जयंतरावही टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी तयारीत आहेत, फासे टाकलेत. आता यामध्ये कोण बाजी मारतो हे बघावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं, गोपी शेटचा डाव जयंतराव उधळणार का? सांगली झडपीचा अध्यक्ष नेमका कोणाचा बसेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या TOD मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्रांसोबत ग्रुपवर शेअर करायला विसरू नका.